मोशी दुर्घटनेच्या नंतर मृत आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा रात्री उशिरा अतिरिक्त आयुक्तांना घेराव। आम्हाला उत्तर द्या, या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कुणाची? नातेवाईकांनी हा सवाल केलाय। बचाव कार्य सुरुवातीला संथ गतीने झाल्याचा आरोपही करण्यात आला। दोषींवर कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी यावेळेला केली। गेल्या 65 तासांपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अजूनही 8 जण ढिगाराखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। तर तासाभरामध्ये मुलाला बाहेर काढा असा आक्रोश आईचा पाहायला मिळाला। पालिका अतिरिक्त आयुक्तांना नातेवाईकांनी यावेळेला घेराव घातला। 3 दिवसांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। 8 जण अजूनही बेपत्ता आहेत। त्यांचं नेमकं काय झालं? त्यांच्या नातेवाईकांनी पालिका अतिरिक्त आयुक्तांना हा जाब विचारला आणि यावेळेला या आईचा आक्रोशही पाहायला मिळाला। मन हेलावून टाकणारी दृश्य जी आहे ती सध्या समोर येतात। गेल्या 3 दिवसांपासून 65 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। मात्र जे बेपत्ता आहेत, जे अजूनही ढिगाराखाली अडकलेले आहेत, त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश, या आईचा आक्रोश मन पिळवटून टाकणारा।